तू आमच्याकडे आलीस ना? तू कुणाल गाडगीळ आहेस? हो. हा, मग मी तुमच्याकडेच आली आहे. पण मी ना इतका वेळ तुमचं घर शोधते, मला मिळतच नव्हतं. म्हणजे ते रस्ते आहेत ना पुण्यातले, मला कळतच नाहीत अजिबात. कसा आहेस तू? बरं. तू कुठून आलास आता? खेळत होतो मित्रांबरोबर. मित्रांबरोबर खेळत होतास? मग सायकल पण जातोस? सायकलिंग करायला आवडतं तुला? आणि कुठच्या शाळेत जातोस तू? सिम्बॉयसिस सेकंडरी स्कूल. आणि कितवीला आहेस? 8वी. 8वीला आहे. माय गॉड. मला सांग, काय करते आई? काय करते तुझी? आई कम्प्युटर क्लासेस घेते आणि तिला कुकिंगची पण फार आवड आहे. हा, मग तुझी तर चंगळ असेल रे. आणि बाबा काय करतात? बाबांचा बिझनेस आहे. बाबांचा बिझनेस आहे. मग चल आपण त्यांना जाऊन भेटूया. मला खूप उत्सुकता लागली त्यांना भेटायची. चल. अरे हॅलो. या 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 अरे वा, काय मस्त आहे रे हे. स्विमिंग पूल. स्विमिंग पूल. आणि तू जातोस की नाही याच्यामध्ये? मग समर मध्ये गरमी वाटली तर सगळेजण बच्चे कंपनी तुझे फ्रेंड्स वगैरे येतात आणि मग तुम्ही याच्यामध्ये धम्माल करता. खूपच छान आहे रे. हा, मला खूप आवडली ही आयडिया. हे आमचं गार्डन आहे. इथे फ्लावर्स आहेत बेगोनियाची. हा. आणि इथे पाम्पास ग्रास आणि हिबिस्कस. वाव, मस्त मोठं गार्डन आहे रे. आणि मला सांग, तुझी रूम कुठली आहे? तू अभ्यास कुठे करतोस किंवा तुझा टाइमपास तू घरात असतोस त्या जास्त वेळ कुठे असतोस? इथे बघूया. चल. मी ओरिगॅमी केले. वाव, मस्त आहे रे. तिकडे खुफिया जागा, ज्याच्या बाबतीत जास्त कोणाला माहित नाहीये. हा, काय करता तू इथे? इथे छान लायब्ररी वगैरे दिसते. मग पुस्तकं वाचतोस इथे येऊन तू? मस्त घर आहे तुझं, खूप छान आहे. मला फार आवडलंय. आपलं घर बघून झालंय. आता आपण घरातल्या माणसांना भेटूया. म्हणजे तुझ्या आजीला भेटूया, तुझ्या आईला भेटूया, त्यांच्याशी गप्पा मारूया. ओके, चल. नमस्कार. खूप छान घर आहे तुमचं, मला फार आवडलं. एक तर प्रशस्त आहे आणि पुण्याला अगदी असल्यासारखं वाटतं. एकदम मोठी मोठी घरं. तर खूप छान वाटतंय. आणि आपण आता कुणाल विषयी जरा गप्पा मारूया. मला सांगा, कुणाल कसा आहे? खोडकर आहे, गुणी बाळ आहे, कसा आहे कुणाल? कुणाल खोडकर अजिबात नाहीये. आहे गुणी आणि पोलाईट. पण मन मिळावं आहे. फ्रेंड्स आवडतात. अगदी खूप भरपूर फ्रेंड्स आहेत. घरी घेऊन येतो फ्रेंड्सना? हो, अगदी. शाळेतही भरपूर फ्रेंड्स घरी पण येतात. अच्छा. सुट्टीत. आणि आजी, मला सांगा की तुम्ही असे जास्त लाड करता की आई करते? ऍक्च्युली हा जास्त सांगू शकेल. कोण जास्त लाड करते तुझा, आई का आजी? असं काही नाही, सगळेच करतात. आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये म्हणजे तो काही म्युझिक शिकतो किंवा आणखीन काही आहे का, की अभ्यासा व्यतिरिक्त काही? हो, तो आता त्यांनी ड्रम्स शिकलाय तो. आणि बॅडमिंटनला जातो. काय ओरिगामी करतो मुख्य. त्याला ते पण खूप आवडतं. गुड, मस्त रे. आणि तुम्ही काय करता? मी तशी हाऊसवाईफ आहे, पण मी कॉम्प्युटरचे क्लासेस म्हणजे घरीच माझ्या इथे बेसमेंटमध्ये घेते. ज्येष्ठ नागरिकांकरता घेते मी. अच्छा. आणि त्यांना कॉम्प्युटर शिकवते. अरे वा. बस बाकी. आणि फॅक्टरीच्या आमची स्वतःची फॅक्टरी असल्यामुळे मी त्यांचे अकाउंट्स पण बघते फॅक्टरीचे. आणि तुम्ही काय करता आजी? मी पण हाऊसवाईफ आहे आणि मला स्वयंपाकाची खूप आवड आहे आणि वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात. इतरांना करून घालायलाही आवडतात. आपण कोणाला सांगायचं पहिल्यांदी रेसिपी बनवायला? कोणाच्या हातचं खायचंय तुला पहिल्यांदी? आई. अरे वा. मग आई, काय बनवणार तुम्ही आज कुणालसाठी? आज मी पौष्टिक धिरडं दाखवणार आहे. पौष्टिक धिरडं. आणि त्यासाठी साहित्य काय लागेल? तांदळाची पिठी, बारीक रवा, डाळीचं पीठ, साखर, मीठ, तेल, लाल तिखट, जिऱ्याची पूड, बटर, कोथिंबीर, कोबी, शिमला मिरची, टोमॅटो, मक्याचे दाणे, कांदा आणि गाजर. साहित्य बघून झालेलं आहे. आता आपण झटपट पौष्टिक धिरड्याला सुरुवात करूया. हो. काय लागेल पहिले? पहिल्यांदा रवा घेऊयात आपण. अच्छा. अच्छा, साधारण खाण्यापिण्याच्या काय आवडी निवडी आहेत? फार कुरकुर करतो का गुढी बाळ आहे? नाही, फार नाही कुरकुर करत. त्याला भाज्या सगळ्या आवडतात. सगळ्या भाज्या आवडतात? कारला आवडतं? हो. अरे वा. कारला आवडीने खातो. आणि
नॉनव्हेज आवडतं मुख्य खूप. नॉनव्हेज आवडतं. व्हेजही आवडतं पण नॉनव्हेजही त्याच्या बरोबर आहे. काय आता सगळं मी झालं का? 3 मी हे पीठ आपली एकत्र केली आहेत. हा. रवा, डाळीचं पीठ आणि तांदूळाची आता पीठ. ह्याच्यामध्ये मग नंतर ह्या सगळ्या भाज्या भाज्या घालायच्या घालायच्या. आणि सगळं मिश्रण मिश्रण करायचं. करायचं. पौष्टिक धिरडं आपली वाट बघताय. चला तयार करूया मग. आता ह्याच्यामध्ये काय हवंय तुम्हाला मिक्स करायला? आता आपल्याला एक एक भाजी घालायची आहे. पहिला कोबी घालूया. हो. ह्या सगळ्या भाज्या आवडतात का रे तुला? हो. हा, आईने सांगितलंच मगाशी तुला भाज्या खूप आवडतात. पण तरी पण अशी एखादी गोष्ट आहे का रे जी तुला अजिबात आवडत नाही आणि आई सांगते की नाही ही खूप हेल्दी आहे, पौष्टिक आहे म्हणून तुला खाल्लंच पाहिजे? एकच भाजी ती म्हणजे फरसबी तुला आवडत नाही? नाही. कडू तर नसते ती. कारला आवडतो तुला रे आणि फरसबी नाही आवडत तुला? ते असं क्रंची का काहीतरी असं हा, आणि मग आई तुला जबरदस्ती खायला लावते ती कधी कधी. कधी कधी. आणि आईची कुठची डिश तुला जास्त आवडते सगळ्यात जास्त? पावभाजी. पावभाजी. त्याच्यात पण भाज्या आल्या. भाज्या काही सुटत नाही आता भाज्या अजिबात. आवडतात. भाज्या हे वाफवलेले आहेत हा, ना? हे वापरून घेतलेले मटा आहे मक्याचे दाणे हा हा. घालते. मक्याचे दाणे. छान छान. आता आता कोथिंबीर घालूयात. कोथिंबीर जरा भरपूर लागते. अच्छा. म्हणजे छान स्वाद येतो त्याला. आणि डब्याचं ह्याचं कसं तुम्ही सकाळी लवकर उठून तुम्ही स्वतः हो, डब्बा बनवता डबा का आणखीन बनवून. कोणी? नाही नाही, मी स्वतः डबा देते त्याला. हा. आणि मग असं काहीतरी पौष्टिक त्यांना पंक्च्युअल फूड त्यांना शाळेत लागतं. त्यामुळे बरोबर. आम्हाला असं काहीतरी वेगवेगळं हे द्यावं लागतं. म्हणून मग आम्ही तुम्ही सकाळी नेहमी उठून शोधत असाल की शोधत. काय आहे, आज काय द्यायचं, उद्या काय द्यायचं. अगदी. आणि तू शेअर करतो का रे तुझा डब्बा मित्रांबरोबर वगैरे? ते पण करतात आणि मिळून खातो. मिळून खाता. आणि कधी असं झालंय की आईचा डब्बा काही कधी तुला आवडला नाहीये दिलेला तर तू मित्रांना देऊन टाकला तसं दिलंय? काय होतं ते? ते फरसबीची भाजी किंवा काय. फरसबीची भाजी. आता आई लक्षात ठेवा फरसबीची भाजी म्हणली की त्या दिवशी आणि खाल्लेली खाल्लेली नसणार. नसणार. म्हणजे घरी आल्यावर पुन्हा तीच Right. भाजी त्याला. हा. आपण आता तिखट शेवगे घालूया. अच्छा. पण मी तिखट अगदी थोडं घालते कारण मुलांना फार आवडत नाही. त्यामुळे कोणाला त्याला अजिबातच हा. आवडत नाही. त्यामुळे त्याला चवीप्रमाणे अच्छा. तिखट हे करायचंय. आणि आता सगळं मिक्स करायचं. करून पाणी हवंय पाणी का? घालायला लागेल त्याच्यात. वा वा, दिसायला खूप छान दिसते. असं कलरफुल दिसतंय. Colourful. आय थिंक आणि मुलांना इथे कलरफुल. हा, आवडतं. की इंटरेस्टिंग वाटतं Right. थोडंसं. हे लहानपणीची ह्याची काही अशी आठवण आहे का की की ह्याने समजा एखादा पदार्थ खाल्लाच नाही किंवा ह्याला आवडला नाही किंवा असं कधी कधी एखाद्या पदार्थाला वेगळंच नाव देऊन बोलवतात ना कधीतरी मुलं, वेगळं नाव ठेवतात हो, एखाद्या वेगळं. पदार्थाला? चिखल पालक म्हणून काहीतरी याला पालकाची भाजी वगैरे असं करायचं तेव्हा म्हणायचं. चिखल पालक. अरे वा. आता काय आता करायचं? आपल्याला हे झालेलं आहे तयार. याचे आपण ऑमलेट टाकायचे. त्याची ऑमलेट टाकायची. पॅन गरम करून तेल तापवत ठेवलंय त्याच्यात. ओके. तर थोडं त्याच्यातलं तेल काढून आपण ह्यात टाकायचं. त्या बॅटर मध्ये आपण टाकूया. म्हणजे जरा त्याला जरा कुरकुरीत. कुरकुरीतपणा येतो. तुला कुरकुरीत आवडतं की एकदम कुरकुरीत आवडतं? छान. आता आपण धिरडे करूया. वा वा वा. हा जो काय आवाज येतो ना तो मस्त असतो. आणि आता आपण थोडं याच्यावर झाकण हे करून टाकू. झाकण ठेवूयात ठेवून. जरा 1-2 मिनिटं त्याला एक वाफ आणूयात. वाफ द्यायला हवे थोडीशी त्याला. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. पौष्टिक धिरडं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मीठ, जिरपूड, कोथिंबीर, कोबीचा किस, सिमला मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेला टोमॅटो, वाफवलेले मक्याचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, किसलेलं गाजर, कोथिंबीर, रवा, बेसन, तांदळाचं पीठ, जिरेपूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये रवा घेऊन त्यामध्ये बेसन, तांदळाचं पीठ, कोबीचा किस, गाजराचा किस, भोपळी मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, वाफवलेले मक्याचे दाणे, कोथिंबीर, मीठ, जिरेपूड, तिखट आणि पाणी घालून मिश्रण भिजवून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे मिश्रण परतून घ्यावं. वाफवून पौष्टिक धिरडी सर्व्ह करावीत.